हॅलो फ्रेंड्स, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता 7वी साठी घेतल्या जाणाऱ्या RTS अर्थात रयत प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेसाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. त्यामध्येच एक विषय आहे विज्ञान. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयातील उष्णता या घटकावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. पहिला प्रश्न आहे, शेकोटीपासून आपल्याला उष्णता कशाद्वारे पोहोचते? पहिला पर्याय दिलाय प्रारणाद्वारे, माध्यमाद्वारे, हवेद्वारे की वाऱ्याद्वारे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रारणाद्वारे. शेकोटीपासून आपल्याला उष्णता प्रारणाद्वारे पोहोचते. दुसरा प्रश्न, उष्णतेचे वहन कोणत्या पदार्थात होते? वायू, द्रायू, द्रव की स्थायू? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्थायू. पुढचा प्रश्न, उष्णतेचे स्थानांतरण किती प्रकारे होते? 4, 2, 3 की 5? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उष्णता स्थानांतरणाचा सर्वात जास्त वेग कोठे असतो? वायू, प्रारण, वहन की हवा? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रारणाद्वारे उष्णतेचा वेग सर्वात जास्त असतो. रात्रीच्या वेळी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरता कोणता कॅमेरा वापरतात? अवरक्त कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, सॅटेलाइट की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अवरक्त कॅमेरा. उष्णतेमुळे स्थायूचे प्रसरण होते, तर उष्णता काढून घेतल्यास स्थायूमध्ये काय बदल होतो? बदलतात, मंदावतात, परिणाम होत नाही की मूळ स्थितीत येतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मूळ स्थितीत येतात. थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता कोणत्या क्रियेने कमी करतो? पहिला पर्याय दिलाय प्रावरणाने, आकर्षणाने, माध्यमाने की परावर्तनाने? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, परावर्तनाने. सर्वाधिक उष्णता कोणत्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते? लाल, पांढऱ्या, काळ्या की निळ्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, काळ्या. सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. उष्णतेचे वहन होण्यासाठी पदार्थ उष्णतेचा कसा असावा लागतो? सुवाहक, दुर्वाहक, स्थितिवाहक की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उष्णता वाहून नेण्यासाठी पदार्थ हा उष्णतेचा सुवाहक असावा लागतो. सूर्यापासून पृथ्वीला कशामुळे उष्णता मिळते? प्रारणामुळे, हवेमुळे, वायूमुळे की माध्यमामुळे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सूर्यापासून पृथ्वीला उष्णता ही प्रारणाद्वारे मिळते. लाकूड, चहाचा कप, प्लास्टिकची माती, काच, लोकर, अभ्र हे उष्णतेचे काय आहेत? सुवाहक, दुर्वाहक, स्थितिवाहक की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत. सोने, चांदी, तांबे, लोखंड हे उष्णतेचे काय आहेत? स्थितिवाहक, दुर्वाहक, सुवाहक की प्रारण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे उष्णतेचे सुवाहक आहेत. कंदील हे उष्णतेच्या संक्रमणाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? माध्यम, प्रारण, अभिसरण की प्रतिकर्षण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अभिसरण. खारे वारे, मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहे? प्रतिकर्षण, प्रारण, माध्यम की अभिसरण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अभिसरण. अभिसरण या संकल्पनेवर खारे वारे व मतलई वारे आधारित आहेत. तापमापीत कोणत्या पदार्थाचा वापर करतात? पारा, सिलिकॉन, मॅग्नेशियम की सोने? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तापमापीमध्ये पाऱ्याचा उपयोग करतात. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला काय म्हणतात? उष्णतेचे वहन, उष्णतेचे मार्गक्रमण, उष्णतेचे आगमन की उष्णतेचे प्रारण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उष्णतेचे वहन. उष्णतेमुळे वायूचे आकारमान टिंबटिंब होते, वाढते, कमी होते, मंदावते की स्थिर राहते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उष्णतेमुळे वायूचे आकारमान वाढते. आपत्ती व्यवस्थापन त्या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. पहिला प्रश्न आहे, शिलारस, उष्ण चिखल, टोळधाड, राख यापैकी वेगळा घटक कोणता? शिलारस, उष्ण चिखल, राख की टोळधाड? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टोळधाड.
प्रभुकवचात अचानक होणारी कंपने म्हणजे काय? महापूर, वादळ, भूकंप की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भूकंप. राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना किती साली झाली? 1986, 1985, 1970 की 1976? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1976. दुष्काळाचे प्रमुख कारण कोणते? समुद्र, अवर्षण, वृक्ष लागवड की बाष्पीभवन? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अवर्षण. ढगफुटी, युद्ध, सुनामी, वादळ यातील वेगळा घटक कोणता? ढगफुटी, सुनामी, वादळ की युद्ध? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, युद्ध. कारण उरलेले 3 ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत, युद्ध मात्र मानव निर्मित आपत्ती आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, युद्ध. किनाऱ्याकडे येणाऱ्या सुनामी लाटांची उंची किती असते? 50 फूट, 100 फूट, 90 फूट की 80 फूट? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साधारणपणे 100 फूट इतक्या उंचीच्या सुनामीच्या लाटा असतात. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? 14 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर की 15 ऑक्टोबर? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13 ऑक्टोबर. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कशाची निर्मिती होते? मानवांची, जंगलांची, बेटांची की प्रवाळांची? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बेटांची निर्मिती होते. किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या मोठ्या लाटेला काय म्हणतात? महापूर, ज्वालामुखी, सुनामी की सागरी लाट? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुनामी. वीज पडण्याचे सर्वात जास्त प्रमाण कोठे असते? झाडाखाली, पाण्यात, मानवी वस्तीत, खुल्या मैदानात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खुल्या मैदानात. वातावरणात दर सेकंदाला जवळपास किती विजा चमकतात? 40, 50, 60 की 30? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40. विजेपासून संरक्षणासाठी घरावर काय बसवतात? पहिला पर्याय दिलाय तडित रक्षक, सौर पंप, पत्रा की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तडित रक्षक. 6 ऑगस्ट 2010 रोजी कोणती नैसर्गिक आपत्ती लडाखमधील लेह येथे आली? चक्रीवादळ, ढगफुटी, भूकंप, सुनामी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ढगफुटी. जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड कोणता? युरोप, अमेरिका, आशिया की रशिया? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आशिया. जगातील भीषण दुष्काळ कोणत्या देशात पडले? इंग्लंड व अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स, भारत व चीन की अमेरिका व कॅनडा? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत व चीन. ढगफुटीमध्ये प्रति तास किती पाऊस पडतो? पहिला पर्याय 90 मिलीमीटर पेक्षा कमी, 70 मिलीमीटर पेक्षा जास्त, 100 मिलीमीटर की 100 मिलीमीटर पेक्षाही जास्त? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 100 मिलीमीटर पेक्षा जास्त. भूअंतरंगातील रासायनिक पदार्थ जसे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंध इत्यादी पृष्ठभागावर येऊन साचतात, त्यामुळे कशाची निर्मिती होते? समुद्राची, बेटांची, डोंगर व टेकड्यांची की मानवी वस्तीची? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डोंगर व टेकड्यांची.